नमस्कार. मी प्राध्यापक राजेंद्र चव्हाण. विवेकवाणी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. मंडळी, ग्रंथ हे फार महत्त्वाचे असतात आणि म्हणून पूर्वीच्या काळी ग्रंथ हेच गुरु असं म्हटलं जायचं. आजपासून 5 वर्षांपर्यंत तुम्ही कुठे असणार हे दोनच गोष्टी ठरवतात. एक म्हणजे तुम्ही कोणत्या माणसांना भेटता आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कोणती पुस्तकं वाचता. तर आज एक अतिशय दुर्मिळ परंतु जागतिक दर्जाच्या तत्वज्ञानं, भारतीय तत्वज्ञानं लिहिलेलं एक पुस्तक मी तुमच्या समोर ठेवतोय. ज्या पुस्तकाचं शीर्षक आहे शिक्षण आणि जीवनाचं महत्व. जिद्दू कृष्णमूर्ती हे या पुस्तकाचे निर्माते आहेत, लेखक आहेत. आज आपण शिक्षण घेतोय आणि सगळीकडे शिक्षणाचा गवगवा चालू आहे. परंतु एक गोष्ट आपण विसरतोय. माहिती देणं म्हणजे शिक्षण नाही. केवळ नोकरी मिळवण्यासाठी शिकणं म्हणजे शिक्षण नाही. शाळेत जाणं, कॉलेजमध्ये जाणं, परीक्षा देणं, डिग्री मिळवणं एवढंच शिक्षण नाही. या सगळ्यांमधून यंत्र तयार होत आहेत आणि हाडामासाचा जिवंत माणूस हा कुठेतरी मागे पडतोय. आणि म्हणून खरं शिक्षण काय आहे हे आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे. स्वातंत्र्य हे खऱ्या शिक्षणाचं अंतिम उद्दिष्ट असतं. आपण बाह्य जगाची माहिती मिळवतो, म्हणजे इतिहास शिकतो, भूगोल शिकतो, गणित, विज्ञान. पण आंतरजग एक असतं, म्हणजे आपलं मन, त्या मनात निर्माण होणाऱ्या भावना, त्या कधी आपण समजून घेतो का हो? त्यानंतर सेल्फ अंडरस्टँडिंग, स्वत्वाची जाणीव. स्वतःला ओळखणं हे फार महत्वाचं आहे. स्वतःच्या क्षमता, स्वतःची बलस्थानं, स्वतःच्या मर्यादा, हेच खरं शिक्षण आहे. पण त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. आणि खऱ्या शिक्षणामध्ये दोन वस्तूंची, दोन व्यक्तींची कधीही तुलना होऊ शकत नाही. कारण प्रत्येक व्यक्ती आणि वस्तू एकमेवाद्वितीय असते, म्हणजेच युनिक असते. आणि आपण जेव्हा तुलना करतो तेव्हा त्या गोष्टींचं योग्य मूल्यमापन करू शकत नाही. आणि म्हणून कधीही आपण तुलना करायची नाही. आणि खऱ्या शिक्षणात या तुलनेला स्थान नसतं, कारण प्रत्येक व्यक्ती युनिक आहे. त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट आहे, मला सांगा, आज जगामध्ये शांतता आहे का? रशिया युक्रेनचं युद्ध चालू आहे, इस्रायल पॅलेस्टाईनचं युद्ध चालू आहे. मागे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध सुरू होण्याची शक्यता निर्माण झालेली होती. तर राष्ट्रवाद असेल, हिंसा असेल, जातीयता, धर्मांधता, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या खऱ्या शिक्षणाच्या अभावामुळे निर्माण होतात. या सगळ्यांमुळे महत्वाचं काय आहे? या सगळ्यांमध्ये तर ती महत्वाची गोष्ट आहे मानवता. तर ही जी शांतता आहे घरामध्ये नांदायला हवी, जगामध्ये नांदायला हवी, ती कुठून निर्माण होते? तर आपल्या मनातल्या ज्या भावना आहेत, असूया आहे, मत्सर आहे, राग आहे, भीती आहे, या भावना जोपर्यंत आपण मनातून काढून टाकत नाही, त्यांचं निर्मूलन करत नाही, तोपर्यंत मन शांत होणार नाही. म्हणजे शांततेचा उगम मनामध्ये आहे, बाह्य जगामध्ये नाही. आणि हे शिक्षण आपण दिलं पाहिजे. आज मोठी स्पर्धा आहे सगळ्या क्षेत्रात, त्यातून असुरक्षितता निर्माण होते आणि भयगंड निर्माण होतो. प्रत्येकामध्ये चांगलं काही ना काही असतं, पण त्याची आपण स्पर्धा करतो, एक हारतो आणि एक जिंकतो. तर हे खऱ्या शिक्षणाच्या दृष्टीने चांगली गोष्ट नाही. सहकार्य, त्याच्यानंतर निर्भयता, करुणा, स्वातंत्र्य आणि स्वत्वाची जाणीव, या सर्व गुणांचा विकास ज्या शिक्षणामुळे होतो तेच खरं शिक्षण आहे. आणि म्हणून आजच्या परिस्थितीत सुद्धा हे खरं शिक्षण जिद्दू कृष्णमूर्ती यांच्या कल्पनेतलं, त्यांनी चिंतन मनन करून, अभ्यास करून, संशोधन करून जी संकल्पना शिक्षणाची शोधलेली आहे, ती आपण काही प्रमाणात तरी वैयक्तिक आयुष्यामध्ये आणि या शिक्षण व्यवस्थेमध्ये लागू करू शकतोय का, याचा विचार केला पाहिजे. तरच आपलं सर्वांचं आयुष्य हे शांततामय, न्यायप्रिय आणि अधिक समृद्ध होऊ शकतं. हे असं घडायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. आणि म्हणूनच हा व्हिडिओ मी इथं बनवतोय. हे सर्व घडेल याची खात्री बाळगतो.
त्यासाठी तुम्ही पुढाकार घ्यावा अशी शुभेच्छा तुम्हाला देतो. विवेकवाणी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा. तुमच्या काही सूचना असतील तर नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकता. तुमच्या माझ्या आयुष्याची नवी कहाणी ऐकत रहा विवेकवाणी.